श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बनवूया हरभऱ्याच्या डाळीची वाटलेली चटणी। ती बी आपल्याला पाटे वाटून घ्यायची आहे। त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लाल मिरच्या, वल्ल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण आणि चवीनुसार मीठ। आता ही वाटलेली चटणी ना पूर्वी आमची आजी हे हमेशा वाटलेली चटणी घरामध्ये असायचीच, कारण की इतकी टेस्ट तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे, कारण की खूपच भारी लागते, झणझणीत मस्त अशी। तर आता त्यासाठी आपल्याला डाळ आधी पाट्यावरती वाटून घ्यायची आहे। मस्त अशी पाट्यावर डाळ चांगली रगडून बारीक करून घ्यायची आहे। जास्त वेळही लागत नाही आणि पटकन होणारी, तोंडाला चव नसल लगेच हरभऱ्याची डाळ भिजू टाकायची आणि या पद्धतीची चटणी बनवायची। एक नंबर अशी लागते खायला, जबरदस्त। तर आता आपण मस्त ही डाळ वाटून घेऊया। एक साधारण 1 तासभर भिजू टाकायची डाळ, म्हणजे छान भिजती। आता डाळ आपण वाटून घेतली, 1-2 वेळेस जरी राहिली का मोठी तर डबल बारीक करून घ्यायची आहे आपल्याला। पण आता आपण एकदा वाटून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या आहेत वल्ल्या, तुम्ही लाल तिखट पावडर पण वापरू शकता, लाल तिखट, किंवा वाळलेल्या लाल मिरच्या असल्या तरी वापरू शकता। माझ्याकडे उपलब्ध होत्या वल्ल्या म्हणून मी घेतलेल्या आहेत। तर आता आपण याच्यामध्ये लसूण, मीठ, कोथिंबीर आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता एकदाच वाटताना हे बारीक होणार नाही, त्यासाठी 1-2 वेळेस तरी ही चटणी डबल अशी वाटून घ्यायची, कारण की वल्ल्या मिरच्या आहेत ना त्या थोड्या सटकल्यासारख्या होत्यात पाट्यावरून। वल्ल्या मिरच्याचं जे वरचं साल्ट असतं त्याला बारीक व्हायला टाईम लागतो, वाळलेली मिरची लवकर बारीक होते। बघा अशी समोर येते अख्खीच मिरची। तर छान आपण याला बारीक वाटून घेऊ। तर ही दिसायला चटणी इतकी लाल होते भरपूर, कारण की वाळली मिरची किंवा लाल मिरची पावडर टाकल्यानंतर। पण आपण लाल मिरची ही पिकलेली घेतली आहे, त्याच्यामुळे ती जास्त तुम्हाला लाल दिसणार नाही, नाही तर अशी भरपूर लाल होती ती, कलर पूर्ण चेंज होतो तिचा। पण खायला खरंच खूप भारी लागते ही चटणी। ज्यांनी बनवली असेल त्यांना नक्कीच माहिती, ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्कीच बनवून बघा। एकदम तोंडाला चव आणणारी मस्त ज्वारीची भाकर आणि चटणी असली की एक नंबरच जबरदस्त लागते। मग मस्त अशी आपली चटणी बारीक झालेली आहे। आपल्या चॅनलवरती अशा साध्या आणि सोप्या भाषेतली रेसिपी रोज एक व्हिडिओ मी टाकतच असते, त्याच्यामुळं नक्कीच जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत। थोडी बोलण्यामध्ये मिस्टेक होती असो। मस्त बघा चटणी वाटून तयार आहे। इकडे ज्वारीची भाकर, त्याच्यावर टाकायची चटणी, वरून 1 पळी तेल वाटायचं आणि मस्त अशी खायची। जर तब्येत बरी नसेल आणि तोंडाला चव नसेल तर या पद्धतीची चटणी नक्कीच बनवून खा, नक्कीच तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही। मस्त बघा तेल टाकून घेतलेलं आहे आपण, मस्त ज्वारीची भाकर आणि चटणी। धन्यवाद।